विदर्भातील बँकेपैकी एक असलेल्या मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला होता। आरबीआयने मलकापूर बँकेला बँकिंग व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले होते। तेव्हापासून अनेक नागरिकांच्या ठेवी या बँकेमध्ये जमा आहेत। या ठेवी परत मिळाव्या याकरिता आज मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या वतीने गुलमंडी येथील बँकेच्या शाखेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली आहे आणि रास्ता रोको करत बँकेविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। पाहूयात। पंचवीस महिने झालेले हे बँकचं कामकाज पूर्णपणे बंद आहे। आरबीआयने यांचं लायसन्स कॅन्सल केलेलं आहे। 25 महिने झाले आमचे पूर्ण मेहनतीचे पैसे अडकलेले आहे। कोणी सिनियर माणूस आहे, कोणाच्या घरी लग्न आहे, कोणाच्या शिक्षणासाठी आहे, कोणी रिटायरमेंटचे पैसे ठेवलेले आहे। याचं सगळ्या लोकांचे पैसे याच्यामध्ये अडकलेले आहे। आता सरकार काही ॲक्शन याच्यावर घेत नाही, आरबीआय काही करत नाही। आता आम्ही जायचे कुठे? इथे आलो आम्ही की हे म्हणतात आरबीआयकडे जा। आता आम्ही आरबीआयकडे कुठे जाणार? आम्ही पैसा कोणाला दिला? आणि हे जर बँक चालत होती तो कोणाच्या अंडर चालत होती? यांना लायसन्स कोणी दिला? आरबीआय दिला। मग आमचं म्हणणं असं आहे की जर तुमच्या डिफॉल्टर आहे त्यांची तुम्ही यादी प्रसिद्ध करा ना, की तुम्ही त्याला किती लोन दिला, तो लोन का भरत नाही, तुम्ही कोणत्या बेसिसवर लोन दिला। आज जर साधारण माणसाला जर 100 रुपये पण लोन पाहिजे, तुम्ही त्याच्याकडून 100 कागद मागतात। मग त्याने एवढा मोठा तुम्ही लोन दिला तर कसं दिला? ते आम्ही आमच्यापैका हक्काचं आहे, आम्ही हक्काचा पैसा मागत आहे, काही कोणाचे तुमचे लोन मागत नाही। आता हे काका बघा, तुम्ही पूर्ण लोक बघा कसं आले, कामधंदे करायचे की इथे येऊन पैसा की आरबीआयकडे जायचे। तर आमची मागणी इतकी आहे की तुम्ही लवकर हे करा आणि सरकारवर आम्ही सांगत आहे यांच्यावर गुन्हा दाखल करा। निलेश वडजाते हे साधारणतः आम्ही ठेवीदार आहे। ठेवीदार हा मलकापूर बँकेला बघून ठेवी ठेवलेले आहे। यांनी कर्ज कोणाला वाटलं काय वाटलं याच्यामध्ये सामान्य ठेवीदाराचा कुठलाही दोष नसताना सामान्य ठेवीदार हा हतबल झालेला आहे। 1 रुपया त्याच्याकडे नाही आहे। मुलांचं शिक्षण करायचं आहे, माझ्या मुलाचं शिक्षण करायचं आहे, या काकांना त्यांच्या वयाच्या वृद्ध काळासाठी त्यांना पैसा लागतो आहे, यांच्या मुलांचं एज्युकेशन आहे, असे सगळे लेडीज पण आहे आमच्यामध्ये, ते सुद्धा परेशान आहे। प्रत्येकजण हा परेशान झालेला आहे फक्त हा डायरेक्टर बॉडीच्या चुकीच्या निर्णयामुळे, त्यांनी घेतलेलं चुकीचं लोन वाटप केलेल्यामुळे। आमची सरकारला एवढीच मागणी आहे की तुम्ही त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सामान्य ठेवीदाराचा पैसा परत करण्याचे आदेश द्यावा। ही आम्ही आपल्या माध्यमातून आमच्या सर्व ठेवीदारातर्फे आपणास विनंती करतो की ही बातमी तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा, हीच आपल्याकडे आम्ही नम्र विनंती करतो। आत्मदानाशिवाय का पर्याय नाही। हा जोपर्यंत पैसे देत नाही, आमची रक्कम मारलेली पूर्ण 2.5 वर्ष झालेले आहे, काही बोलत नाही, चालत नाही, फक्त हे करतो, आश्वासन देतो फोनवर, बोलत काही जास्त नाही। सरकारचं पण सांगा त्याला। माझं असं म्हणणं आहे की संभाजीनगरच्या लोकप्रतिनिधीने बी सर्वसामान्याकडे लक्ष द्यावं। लोकप्रतिनिधी बी आमच्याच मतावर निवडून येतात। लोकप्रतिनिधी बी सर्वसामान्याकडे लक्ष द्यावे। ते ठेवीदार तुम्ही बघत आहेत कॅमेऱ्यामध्ये, सर्वसामान्य घरामधले आहेत, काही रिटायरमेंट आहेत, काहींनी घर घेतलेलं आहे बँकेच्या याच्यावर, काहींचे मुलींचे लग्नासाठी पैसे ठेवलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांना बी विनंती करतो की मलकापूरच्या ठेवीदाराकडे लक्ष द्यावं, गोरगरिबांच्या पैशाकडे लक्ष द्यावं। संचेती भ्रष्ट आहे, संचेती चोर आहे, संचालक मंडळ चोर आहे। सर्वसामान्यांना 2 वर्ष अंधारात ठेवून सर्वसामान्यांचा पैसा वापरत आहे संचेती। सर्व इकडे तिकडे फिरत आहे, फॉरेनमध्ये टूर करत आहे। संचेतीच्या जेवढ्या प्रॉपर्टी आहेत सगळ्या सील करून सर्वसामान्यांचा गरिबांचा पैसा लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन, सरकारने लक्ष देऊन सर्वसामान्यांचा पैसा मिळावा, हीच सर्वसामान्यांची भावना आहे।